हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे 11 फेब्रुवारीसाठी एनालिसिस करूया. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असणार आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर आज हा निफ्टीचा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि निफ्टी कंटिन्यूअस पडत आहे आणि आज पण निफ्टी पडलंय. तर ॲक्चुअली आज निफ्टी का पडलंय याचं काल मी एक रिझन सांगितलंच होतं तुम्हाला. तर विशेष असं अजून तरी काही नाहीये, पण तरी आपण थोडेफार खतऱ्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हा नोव्हेंबर लो आहे इथं आणि जर मार्केट इथपर्यंत आलं ह्या लेव्हलपर्यंत 23,265 आता जवळपास त्याच्या आसपास मार्केट आलंय आणि जर 23,265 च्या जर खाली गेलं मार्केट, ही जर लेव्हल तोडली मार्केटने, तर निफ्टी पुन्हा बिअर साइडला जाणार आणि मार्केट पुन्हा सेलिंग साइडला जाऊ शकतं. ठीक आहे. सो अजून तरी अ, आपण थोडेसे दूर आहोत, पण मे बी उद्या आपल्याला समजेल, की उद्या मार्केटमध्ये काय होईल म्हणून. ठीक आहे. सो आज मार्केट का पडले ते आपण आज बघूया. अ, अ, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की मार्केट आज जर 23,443 आणि 23,423 ह्या 2 लेव्हल जर तोडत असेल, तर हा गॅप जो होता मार्केटमध्ये हां, ठीक आहे. हा 4 फेब्रुवारीचा जो गॅप होता, हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट येऊ शकतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आज जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी होती, म्हणजे शक्यता होती, की आज मार्केट साइडवेज राहणार असं मी काल सांगितलं होतं तुम्हाला. सो एक्झॅक्टली तेच झालंय. आज मार्केट थोडंसं गॅप डाउन ओपन झालंय, पण पहिल्याच कॅन्डलने आजचा आणि कालचा गॅप फिल केला. ठीक आहे. आणि 23,559 ची मी जी लेव्हल दिली होती, त्याच्यात थोडंसं जवळ जाऊन आले मार्केट आणि त्यानंतर मार्केटने पडायला सुरुवात केली. सो पहिल्या वेळेस मार्केटने काय केलंय इथे ही कॅन्डल बघा तुम्ही 9:30 वाजताची. ठीक आहे. सो ह्या कॅन्डलनी काय केलं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते तसं 23,443 चा लो इझिली तोडला आणि इथं सपोर्ट घेतला 23,423 ला. ठीक आहे. सो मी जसं नेहमी बोलते तुम्हाला आणि इथून कॅन्डल पूर्ण रिट्रेस झाली आहे. म्हणजे ह्या कॅन्डलला प्रीमियम जे असतं ते सुद्धा कंप्लीटली खाली येत असतं आणि तुम्ही ट्रॅप होण्याची खूप शक्यता असते. ही लेव्हल तोडली म्हणून जर तुम्ही इथं अधेमध्ये इथं कुठेही ट्रेड घेत असाल, तर तुम्ही इथे ट्रॅप होता. ओके. आणि मग लॉसमध्येच तुम्ही तुमच्या एंट्री बाहेर काढता सॉरी पोझिशन्स बाहेर काढता. सो येस यासाठी मी तुम्हाला ह्या जवळच्या लेव्हल्स नेहमी सांगत असते, की तुम्ही ट्रॅप व्हायला नको म्हणून आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मार्केटने ह्या दोन्ही लेव्हल्स तोडल्या आणि मग इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं थोडं फेकआउट केले मार्केटने. पुन्हा मार्केट त्याच लेव्हलपर्यंत गेले आणि पुन्हा तिथून पडले. ठीक आहे. सो मी सांगितलं होतं, की ह्या 2 लेव्हल जर तोडल्या मार्केटने, तर मार्केट इझिली हा गॅप फिल करण्यासाठी खाली येऊ शकतं. आणि मार्केटने तेच केले. मार्केटने हा गॅप फिल केला आहे. मार्केटने 23,361 ला एक्झॅक्टली इथं सपोर्ट घेतला आणि नंतर मार्केट पुन्हा थोडंसं वर गेलं आणि नंतर दिवसभर मार्केट साइडवेज होतं. एका रेंजमध्येच होतं. ओके. सो जसं आपण काल प्लॅन केलं होतं, की मार्केटने जर कालचे लो तोडले, तर मग मार्केट गॅप फिल करायला येईल आणि त्याच्यानंतर जास्त शक्यता आहे, की साइडवेजच राहील. सो असंच मार्केट झालंय आज. सो विशेष असं मला वाटत नाही. आपल्याला हे ऑलरेडी माहिती होतं, की आज मार्केट जर खाली आलं लेव्हल तोडून, तर गॅप फिल करायला येऊ शकतं म्हणून. तर त्याच कारणामुळे आज मार्केट पडलंय, असं मला तरी वाटतंय. सो आता पुढे काय? म्हणजे आता ऑलमोस्ट मार्केट नाही म्हटलं तरी आपला नोव्हेंबर लो जो आहे त्याच्यात थोडंसं आसपास पण आलंय असं आपल्याला वाटतंय. सो उद्या काय मार्केटमध्ये होईल त्यावरच आपल्याला समजेल, की मार्केट आता पुन्हा सेलिंग साइडला जातंय, की अजून पण मार्केटमध्ये थोडेफार होप्स आहेत. लास्ट होप आहे खरं तर उद्या आणि उद्या जर मार्केटने नोव्हेंबर लो तोडला, तर मग मार्केट सेलिंग साइडला जाऊ शकतं. जास्त शक्यता आहे. ठीक आहे. सो येस निफ्टीमध्ये हेच झालंय आज आणि उद्या काय होईल ते आता आपण बघूया. उद्या मार्केटमध्ये कदाचित मार्केट टू साइड मूव्हमेंट्स देऊ शकतं. ठीक आहे. सो बघूया आता उद्या मार्केटमध्ये काय होतंय. मी उद्यासाठी तुम्हाला लेव्हल्स देते निफ्टीमध्ये. सो उद्यासाठी निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. जर उद्या निफ्टीने 23,568 हा हाय तोडला, हा रेझिस्टन्स जर तोडला, तर त्यासाठी पहिली लेव्हल मी देते 23,649 त्यानंतर 23,694 ठीक आहे.
आणि अ, जर 23,316 हा लो जर तोडला उद्या मार्केटने निफ्टीने, तर मग 23,265, 23,223 आणि 23,140 ह्या लेव्हल्स असणार आहेत. ठीक आहे. आणि ही लेव्हल जी आहे ही इम्पोर्टंट आहे. 23,265 हा नोव्हेंबर लो आहे. आणि हा लो जर तोडला, तर मग सेलिंग साइडला मार्केट मग कंटिन्यू पडू शकतं. ठीक आहे. सो ही खूप जास्त इम्पोर्टंट लेव्हल आहे 23,265. ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा. तर बँक निफ्टीचं आपण बघूया. बँक निफ्टी पण येस बरंच पडलंय म्हणजे बऱ्यापैकी पडलंय. पण अगेन त्याने थोडंसं रिकव्हरी पण दाखवली आहे. डेली टाईम फ्रेमवर तरी असं दिसत आहे. आणि जसं आपण काल डिस्कशन केलं यावर डिटेलमध्ये, की आज मार्केट जर पडलं तर कुठेपर्यंत पडणार होतं आणि का पडणार होतं वगैरे आणि ह्याचे काय रिझन्स आहेत बँक पडण्याचे, रेपो रेट कमी होऊन सुद्धा. सो तुम्हाला जर हे अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, की रेपो रेट कमी होऊन सुद्धा आर-बी-आय पॉलिसीचा बँक निफ्टी तरीसुद्धा का पडत आहे? तर तुम्ही कालचा जो एनालिसिसचा व्हिडिओ आहे, तो जाऊन चेक करा. तर तुमच्या कॉन्सेप्ट्स ज्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील. ठीक आहे. सो कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय आणि मी काल सांगितलं होतं, की पॉसिबिलिटी आहे की लगेच काही रिकव्हरी होणार नाही. बऱ्यापैकी जरी ही पॉझिटिव्ह न्यूज असली, तरी पण बँकवर थोडाफार निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे त्याचा. त्यामुळे रिकव्हरी करायला त्याला थोडा वेळ जातोय. ठीक आहे. सो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टी बँकमध्ये काय झालंय, सकाळीच थोड्या वेळासाठी निफ्टी बँक पडली आहे थोडीशी आणि 49,789 च्या लेव्हलवरतीच मार्केट आज दिवसभर ह्या लेव्हलच्या आसपासच फक्त साइडवेज रेंजमध्येच राहिले. ठीक आहे. एका सर्टन रेंजमध्येच राहिले म्हणजे साइडवेजच आज होतं. जसं आपण काल सांगितलं होतं, की आज पॉसिबिलिटी आहे, की आज मार्केट साइडवेज राहू शकतं. सो येस आज बँक निफ्टी पण कंप्लीटली साइडवेज होतं. सकाळी थोडंसं पडलंय आणि अजूनही बँक निफ्टीने हा जो गॅप आहे हा 4 तारखेचा, हा अजूनही फिल केलेला नाहीये. सो जेव्हा-केव्हा बँक निफ्टी ही लेव्हल तोडून कंप्लीटली सस्टेन होईल खाली 49,789 ची ठीक आहे. आज ती लेव्हल चेंज होते ॲक्चुअली. आता आजच्यासाठी मी ही लेव्हल देते तुम्हाला. 49,700 ठीक आहे. 49,700 ची लेव्हल जर तोडली बँक निफ्टीने उद्याला खालच्या साइडला म्हणजे हा जर सपोर्ट तोडला, तर मात्र बँक निफ्टी कदाचित इथपर्यंत येऊ शकते हा गॅप फिल करण्यासाठी. 49,223 पर्यंत मी इथे तुम्हाला लाईन देते. ठीक आहे. सो ही लेव्हल तोडली तर बँक निफ्टी येऊ शकतं गॅप फिल करण्यासाठी. नाहीतर मग बँक निफ्टी एका रेंजमध्ये सुद्धा उद्याला राहू शकतं. ठीक आहे. आणि येस जर बँक निफ्टी उद्याला खाली येत असेल, तर ऑब्व्हियसली निफ्टी सुद्धा मग खालच्या साइडला येऊ शकते आणि पॉसिबिलिटी वाढू शकते, की निफ्टी नोव्हेंबरचा लो तोडेल म्हणून. ओके. सो उद्या तुम्ही केअरफुली ट्रेड करा अ, आणि शिवाय उद्याला सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा असते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो येस हेच प्लॅन आहेत आता उद्यासाठी. उद्या बघूया काय मूव्हमेंट्स होतात, बँक कुठे ओपन होते. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करा. मी तुम्हाला उद्यासाठी लेव्हल्स देते. उद्या जर बँक निफ्टीने 50,155 हा रेझिस्टन्स जर उद्या तोडला, तर बँक निफ्टी 50,467 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. आणि 50,052, 50,008 आणि 49,981 ह्या तिन्ही सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल असणार आहेत. जर इथे आधेमध्ये कुठे बँक ओपन होत असेल, तर तुम्हाला ह्या तिन्ही लेव्हल इम्पोर्टंट असणार आहेत. आणि उद्याला 49,701 ही लेव्हल जर तोडली बँक निफ्टीने, तर मग 49,207 म्हणजे हा गॅप फिल करण्यासाठी उद्याला बँक निफ्टी येऊ शकते. ठीक आहे. सो हा लो तोडला तर इथपर्यंत बँक निफ्टी येईलच. असं आपण गृहीत धरूया. ओके. सो उद्यासाठी असा प्लॅन असणार आहे. तुम्ही उद्याला बँक कुठे ओपन होते हे बघा. पहिले 15 मिनिट बँकला व्यवस्थित सेटल होऊ द्या. त्याचा ट्रेंड सेट करू द्या आणि मग तुमच्या सेटअपच्या अकॉर्डिंगली तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. या सगळ्या इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहेत आणि 50,000 ची लेव्हल इथे आहे. इथे ही सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. त्यामुळे बँक जर इथे कुठेही ओपन होत असेल, म्हणजे फ्लॅट ओपन होत असेल किंवा ह्या रेंजमध्ये कुठे जर बँक ओपन होत असेल, ह्या
50,052 आणि 49,981 ह्या रेंजमध्ये जर बँक ओपन होत असेल, तर आधी बँकला हे 2 जे रेंज आहेत यापैकी एक कोणती तरी लेव्हल तोडू द्या आणि मगच तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. ह्या रेंजमध्ये असताना तुम्ही शक्यतो प्लॅनिंग करू नका. ठीक आहे. सो येस आजच्यासाठी इतकंच. आणखी काही इम्पोर्टंट जर अपडेट असेल तर मी YouTubeच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेन. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स करून मला नक्की कळवा, की तुम्हाला आपले व्हिडिओज आवडतायत का? तुम्हाला त्याचा फायदा होतोय का? ठीक आहे. सो येस आजच्यासाठी इतकंच. थँक